मुंबईतल्या सीएसएमटी स्थानकाजवळ बेस्टच्या डबल डेकर बसला अचानकपणे आग लागली। सुदैवाने बसमधले सगळे प्रवासी तातडीने खाली उतरले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण भर ऑफिसला जाण्याच्या वेळी म्हणजे भर पीक अवरला बसला आग लागल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली। डबल डेकर बसच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते। ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाही। मोबाईलमध्ये घेतलेली ही दृश्य आहेत, त्यामुळे धूर सगळा दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कपसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, काय अधिक माहिती? मुंबईच्या सीएसटी स्थानकाच्या जवळ आज सकाळी 9:30च्या सुमारास एका डबल डेकर बसला आग लागली। चालती बस होती, त्याच्यामधून अचानक धूर निघायला लागला आणि त्यामुळे मग ते बस थांबवून त्यामधल्या सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे। परंतु मुंबईमध्ये डबल डेकर बसला आग लागण्याचा हा आतापर्यंतचा पहिलाच प्रसंग असल्याचं दिसून येत आहे। मुंबईमध्ये अशा साधारणतः 40 बस ज्या आहेत डबल डेकर बस त्या आहेत आणि त्यामुळे आणि विशेषतः या सगळ्या बस मुंबईच्या शहर परिसरामध्ये आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे चर्चगेट ते सीएसटी किंवा हा इकडचा परिसर आहे गुलाबाचा वगैरे या परिसरामध्येच या बसेस ज्या आहेत या आढळतात आणि त्यामुळं कुठेतरी या बसेसच्या सुरक्षिततेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। विशेषतः या बसला नेमकी आग का लागली याची कारण आता शोधली जातील। काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा प्रसंग ओढवलेला आहे की आतमध्ये कोणी सिगरेट पीत होतं किंवा इतर कुठल्या कारणांमुळे ही आग लागलेली आहे। या सगळ्या कारणांचा शोध घेऊन नंतरच आपल्याला याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल। परंतु मुंबईच्या सीएसटी परिसरामध्ये पीक अवर्समध्ये ज्यावेळेला मोठ्या प्रमाणावर शहर परिसरामध्ये वाहतूक वाढलेली असते, वर्दळ जास्त असते, बसेसची संख्या सुद्धा जास्ती असते, कारण त्यावेळेला सगळेजण त्यांच्या निघालेले असतात। अशा वेळेला ही आग लागलेली असल्यामुळे एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। परिणामी सीएसटी परिसराच्या आजूबाजूला थोडासा ट्रॅफिक जॅम थोड्या कालावधीचा सुद्धा बघायला मिळाला। नक्की प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। ही दृश्य त्या बसची दृश्य आग विझवल्यानंतरची कूलिंग करतानाची ही दृश्य आहेत। मुंबईमध्ये जसं आत्ता प्रणाली सांगत होती, एकूण 40 डबल डेकर बसेस धावतात आणि त्या दक्षिण मुंबईतल्या कुलाबा आणि नरिमन पॉइंट आणि अशाच भागामध्ये त्या धावतात आणि नेमकं सीएसएमटी स्टेशनच्या समोर एका डबल डेकर बसला अचानकपणे आग लागली आहे। आग कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाही। प्राथमिकता होती आग विझवणे, कारण पीक अवर होता, लोकांना ऑफिसला पोचायची गडबड असते, त्यामुळे गर्दी वर्दळ रस्त्यावर जास्त असते। थोड्या वेळासाठी वाहतूक कोंडी झाली, पण आता आग विझवली गेलेली आहे। त्या बसची ही दृश्य आपण बघतो आहोत। कूलिंगचं काम सुरू आहे। अग्निशमन दलाला लगेचच पाचारण करण्यात आलं आणि आग विझवण्यात आली। डबल डेकर बसला आग लागण्याची पहिल्यांदाच ही घटना घडलेली आहे। अनेकदा याआधी आपण 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरला अचानकपणे आग लागली याच्या घटना घडलेल्या आपण पाहतो आहोत। जीवितहानी झाली नाही, कारण आग लागली समजताच लगेचच प्रवासी सगळे खाली उतरवण्यात आले। आता आपल्याला पावसा पाण्याच्या बातम्या बघायच्या आहेत। बातमीची सुरुवात म्हणजे पावसा पाण्याच्या घडामोडींची सुरुवात आपण रायगड जिल्ह्यापासून करूया। रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार पावसामुळे तब्बल 6 तालुक्यांमध्ये सगळ्या शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे। रोहा तालुक्यातील किल्ले आणि सोनगाव गावात मुसळधार पावसाचा फटका बसला। काहींच्या घरात पाणी शिरलंय, रस्ते जलमय झालेले आहेत, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता प्रयत्न सुरू केलेले आहेत। आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांना विचारूया। मोहन, ही महत्त्वाची बातमी आहे, 6 ठिकाणांना रेड अलर्ट देण्यात आलाय आणि असे 6 तालुके आहेत जिथे शाळांना सुटी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। कितपत पाऊस आहे, किती गंभीर आहे परिस्थिती? काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय, पावसाचा जोर कायम आहे। मासळ आणि श्रीवर्धन मध्ये पावसाचा जोर कायम आहे। बोर्जे जे गाव आहे त्या गावावरनं त्या ब्रिजवरनं पाणी गेलेलं आहे। 4 ते 5 गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि मुंबई गोवा हायवेला जो आहे खामच्या इथे त्या मुंबई गोवा नाला आहे, त्या नाल्यावरती पाणी भरलेलं आहे, कारण का पावसाचा जोर कायम आहे आणि वाहतूक हा जो ठप्प झालेला आहे। आणि पावसाचा जोर कायम असल्यामुळे 3 ते 4 तालुक्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे। महाड, पोलादपूर, श्रीवर्धन या ठिकाणी जे गाव आहे त्या ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पावसाचा जोर कायम आहे, पण पूर्ण जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी दिली पाहिजे कायम आणि सुट्टी देण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहे।
आणि असा जर जोर पावसाचा राहिला तर तेंडेरे पाणी रेस्क्यू टीमला सज्ज ठेवण्यात आलेला आहे आणि पावसाचा जोर जर असाच राहिला तर ज्या रायगड जिल्ह्याच्या ज्या नद्या आहेत ते तुडुंब भरून वाहतील आणि शहरांमध्ये पाणी शिरू शकतो। या ठिकाणी 3 जे नद्या आहेत सावित्री, आंबा आणि कुंडलिका हा जर पावसात जर कायम राहिला तर त्या ठिकाणी पूर येऊ शकतो। नक्की नक्की मोहन, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। म्हसळा तालुक्यामध्ये सकाळपासून तुफान पाऊस आहे। म्हसळा तालुक्यातील ढोरजे गावाला जोडणारा छोटा पूल ओढ्याच्या पाण्यात वाढ झाल्यामुळे पाण्याखाली गेलेला आहे। यामुळे 5 गावांचा संपर्क तुटलेला आहे। म्हसळा दिघी या मार्गावर पाणी झालेलं आहे। वाहन चालकांची त्यामुळे तारांबळ उडाली। रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने पुढील काही तासांकरता अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिलाय। सकाळपासून काही भागात जोरदार पाऊस पडतोच आहे। मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कामाशिवाय घराबाहेर पडू नका अशा सूचना प्रशासनाने रायगडमधल्या काही भागांना केलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आता आपल्याला माहिती देत होते की ढोरजे पूल पाण्याखाली गेल्यामुळे म्हसळा गावाला खूप मोठा फटका बसलाय। तर संगमेश्वर तालुक्यामध्ये काल दुपारपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। संगमेश्वरामध्ये रात्रभर अखंड पाऊस पडतो आहे। संगमेश्वर तालुक्यात आतापर्यंत 142 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तालुक्यातील कसबा, शास्त्री पूल या भागाला पावसाने चांगलं झोडपून काढलंय। डिंगणी रोड आणि कसबा रोडवर पाणी साचलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सचिन सावंत यांच्याशी अधिक बोलूया। सचिन, 142 मिलीमीटर पाऊस म्हणजे जरा जास्तच पाऊस आहे, काय सांगाल? नक्कीच काल जो दुपारपासून या पावसाला संगमेश्वर तालुक्यात सुरुवात झाली होती, या पावसाने अक्षरशः संगमेश्वर तालुक्याला झोडपून काढलेला आहे। कारण तिथली जी शास्त्री नदी आहे किंवा सोनवी नदी आहे, या नद्यांना देखील आता पूर्वच्या वरती पाणी आता वाहताना आता पाहायला मिळत आहे। काही ठिकाणचे जे रस्ते म्हणजे कसबा असेल किंवा डिंगणी रोड असेल किंवा आता संगमेश्वर देवरुख वाहतूक करणारा जो रोड आहे, जो मेन रोड आहे, त्याच्यावर देखील पाणी आल्याची आता बातमी येते आणि तो रोड आता सध्या वाहतुकीसाठी बंद झाल्याची सध्या बातमी आपल्याला प्राप्त झालेली आहे। एकंदरीतच पाहिलं तर तिकडे पावसाचा जोर अजूनही कायम आहे। पाऊस आताही बरसतोय, मात्र हे पाणी जे आहे, हे पुराचे पाणी जे आहे हे आता बाजारपेठेच्या भागात देखील शिरायला लागलेलं आहे। बाजारपेठेत देखील पाणी भरलेलं आहे, त्यामुळे दुकानदारांनी आपल्या दुकानातील वस्तू बाहेर काढण्यास सुरुवात केलेली आहे। आता प्रशासनाकडून इथे पूर्णपणे लक्ष देण्यात आलेलं आहे। प्रशासन तिथं सज्ज आहे, जेणेकरून जर समजा पुराचा धोका वाढला आणि नागरिकांना कोणता त्रास झाला तर प्रशासन त्याच्यासाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळते। तसंच प्रशासनाने एक आवाहन देखील केलेलं आहे, पुराच्या पाण्यातून अनावश्यक कुणीही प्रवास करू नये। कारण आतापर्यंत पुराच्या पाण्यातून वाहून जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्याच्यासाठी नागरिकांनी सतत स्वतःची काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। आज जरी रत्नागिरी जिल्ह्याला कोणताही अलर्ट नसला तरी देखील संगमेश्वरमध्ये आता जो पाऊस कोसळतो, तुफान पाऊस कोसळतोय आणि अनेक ठिकाणी जे आहे हे पाणी रस्त्यावर आलेलं आहे। अनेक ठिकाणची वाहतूक जी आहे आता सध्या बंद झालेली पाहायला मिळते। बरोबर सचिन, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। संगमेश्वरमध्ये 142 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। काल दुपारपासून संगमेश्वरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे आणि आता अनेक भागात परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागलेली आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली। मंडणगड तालुक्यासह शहरात जोरदार पाऊस पडतोय। दापोलीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मंडळगडच्या भिंगोळीतील बस डेपो परिसरात रस्त्यावर पाणी साचलं, वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। दुसरीकडे रायगड जिल्ह्याला आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। हवामान विभागाकडून ही शक्यता वर्तवली जाते की आजही दिवसभर रायगडमध्ये आणि रत्नागिरीमध्ये पाऊस पडेल। रायगडमधील अलिबाग, मुरुड, पेण, रोहा या तालुक्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे। गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दडी मारली होती, त्यानंतर आज पावसाने काहीशी हजेरी लावत पुन्हा जोरदार आगमन केलेलं आहे। रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी आणि रायगडमध्ये सुद्धा पुनरागमन। पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। रस्त्यावर पाणी साचलं आणि वाहतूक मंदावली। रायगडमध्ये मुंबई गोवा हायवेवर पावसाचं पाणी साचलं आणि वाहतूक थांबली। कोलाडमधली ही दृश्य आहेत। कोलाडमध्ये खांबा इथं पाणी शिरलं आणि मुंबई गोवा हायवेचाच कोलाडमधला खांब हा भाग आहे जिथे पाणी शिरलेलं आहे आणि बघा कशी वाहतूक कोंडी झाली आहे। आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांना विचारूया। मोहन, हा मुंबई गोवा हायवे आहे, कोलाडच्या परिसरात ही परिस्थिती गंभीर आहे। काल रात्रीपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय।
रोहा तालुक्याला झोडपून काढलेला आहे आणि या ठिकाणी जो मुंबई गोवा हायवे आहे त्या ठिकाणी खांब जवळ नाला आहे, त्या नालाचा तुडुंब भरून वाहतोय. नाल्याचा पाणी जो आहे तो हायवे वरती आल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे, पूर्ण जलमय झालेला आहे. हायवे मुंबई गोवा हायवे दिसत नाहीये. 3 ते 4 किलोमीटर अंतरावर ट्रॅफिक झालेली आहे. असा जर जोर वाढला तर कुंडलिका नदीला पूर येऊ शकतो आणि रोहा तालुक्यातले जे गाव आहेत ते गावांमध्ये पाणी शिरू शकतो. पावसाचा जोर अजूनही जोरदार आहे, मुसळधार पाऊस पडतोय आणि प्रशासनाने एनडीआरएफ आणि रेस्क्यू टीमला तयार केलेला आहे. पूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी जे पाणी भरेल या ठिकाणी पाठवण्यात येईल आणि हा जो मुंबई गोवा हायवे आहे पहिल्यांदा पाण्याखाली गेलेला आहे आणि नाल्याचं काम मुंबई गोवा हायवेचं काम झाल्या नसल्याने ही परिस्थिती ओढलेली आहे. असं जर काम नीट झालं असतं तर हा हायवे पाण्याखाली गेला नसता. मुंबई गोवा हायवे हा ठप्प झालेला आहे. पूर्ण रायगड जिल्ह्यातलं जे हे खांब हे छोटं नाला असल्यामुळं हा पाण्याखाली गेलेला आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे ठिकठिकाणी आणि रोहा तालुक्यातले किल्ले गावात काही घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. रोहा तालुक्यातले स्थानिक गाव जे आहे त्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे. मस्याची परिस्थिती वाईट आहे. अलिबागमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. सगळे नाले आणि नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. असंच जर पाऊस राहिला त्या 3 नद्या जे रायगड जिल्ह्यातल्या सावित्री, कुंडलिका, आंबा हे तुडुंब भरून वाहतील आणि जे शहरांमध्ये पाणी शिरू शकतो आणि पावसाचा जोर अजूनही कायम आहे. नक्की, धन्यवाद माहिती दिलीत आपण त्याबद्दल मोहन.